बीटीबी सब्जी भाजी व्यापारी असोसिएशन नेहमीच वादग्रस्त कृत्य करत आहे, नियमांना तिलांजली देऊन कायदा करारनामा यांचा भंग करत आहे असे आरोप एका पत्रकार परिषदेतून करण्यात आले। बीटीबी भाजी व्यापारी असोसिएशन नेहमीच वादग्रस्त कृत्य करीत आहे, नियमांना तिलांजली देऊन कायदा व करारनामा यांचा अभंग करून मुळातच ही संस्था भ्रष्ट, गैर आणि संविधानिक बेकायदेशीर कृत्य करीत आहे। यामध्ये बंडू तानाजी बारापात्रे यांच्या कुटुंबातील बहुतांश लोक सभासद आहे। हेच एकमेकांना करार करून देत शासनाची व जनतेची दिशाभूल करीत आहे। त्यांनी सादर केलेल्या ऑडिट रिपोर्ट ह्या पूर्णतः बोगस आहेत। कुठेही बँक अकाउंट नंबर व बँकेचे नाव नाही। संस्थेच्या उद्देशाप्रमाणे ठोक भाजी मार्केट चालविणे हा उद्देश नाही। ही एक धर्मदाय संस्था असून व्यापार किंवा बिझनेस करू शकत नाही, फक्त सभासदांच्याच कल्याणाच्या योजनाच राबवू शकते। धर्मदाय संस्थेचा नफा कमविणे उद्देश नसतो, तर शेतकरी व व्यापारी बांधवांकडून वसूल केलेली रक्कम जाते कुठे हा प्रश्न गंभीर आहे। याचा हिशोब घेणे गरजेचे आहे, त्याकरिता चौकशी होणेही गरजेचे आहे। करिता नगर परिषद भंडारा यांनी बंडू बारापात्रे व बीटीबी असोसिएशनसह करार करताना संस्थेचे उद्देश, ऑडिट, बँक बॅलन्स नोंदणी याची काहीही चौकशी न करता करार केला। हे सर्व प्रकार एक भ्रष्ट कायदेशीर आहे। हा करार संपुष्टात यावा व शेतकरी तसेच गरीब भाजी विक्रेत्यांची लूट थांबवावी, त्याकरिता भंडारा नगर परिषद यांच्यामार्फत नलिनी गजानन गोन्नाडे यांना बाजार ठेका वसुलीचा कंत्राट देण्यात आला। करारानुसार सर्व भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांच्याकडून बाजार फी वसूल करण्याच्या करारात नमूद आहे। असे असतानाही बीटीबी मार्केटमध्ये मज्जाव करण्यात आला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।